अगं प्रज्ञा खाऊन घे ना. काही नको मला, खरंच नको. आणि तुम्ही काय त्रास करून घेतलात? बापा त्रास कायचा? एकदा का ड्युटी सुरू झाली का तुला कसलं भान राहतंय? अहो पण कशाला? आणि आमचा चहा होतोच बाहेर. आणि बाहेर खाणं हो ना. असं नाही ग प्रज्ञा, असं बाहेरचा आबर जपर खाशील तर कसं होईल तुझं? तब्येत बिघडून जाईल ना तुझी. खा बरं खा. किती काळजी घेताय माझी. आता मला असं वाटतंय की मी अथर्व आहे आणि तुम्ही मला ओरडताय. मला ना तुमचं खूप कौतुक वाटतंय. एवढी परिस्थिती ओढावली आहे पण तुम्ही अगदी तशाच आहात. उत्साही आणि हसतमुख आणि सगळ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा ठेवणार आहे. ते म्हणतात ना की चांगली माणसं ही कोणत्याही जागी आणि कुठल्याही परिस्थितीत चांगलीच राहतात. काम करत राहिलं ना त्यांनाच ते विचार मनात येत नाही. मन गुंतून जात. मला तर खूपच आठवण येऊन राहिली अथर्वची. असं वाटतं का आत्ता नागपूरला जावं आणि त्याला परत घेऊन यावं. आणूयात त्यालाही लवकरच. तुम्हाला आठवण येते ना त्याची, मग फोन करा त्याला. हो आठवण येते मग करा फोन. हो तर माझ्या फोनवरून करा, नाहीतर मी नाश्ता करणार नाही. मोठी आली आहे. बर तू आधी खाऊन घे, याला होते फोन. हॅलो. हॅलो आई, मी राधिका बोलत राहिली. हा राधिका, अगं बरं झालं फोन केला. कशी आहेस बाळा? मी ठीक आहे आई. अथर्व कसा आहे? काय करून राहिला तो? अथर्व ना अगं बाहेर गेलाय त्या आजोबासोबत फिरायला. हो का? दिवस त्या खूप मजेत जाते पण रात्र झाली की ती खूप आठवण काढते पोट्टा. आई आता मी तरी काय करू? मला पण खूपच आठवण येऊन राहिली होती त्याची. पण तुम्हाला तर इथली परिस्थिती माहिती आहे ना. हे दिवस निघून जातील. बस देवावर भरोसा ठेव. हो आई, मी त्याला येऊन घेऊन जाते ना. नाही बरोबर आहे पण राधिका तुम्हा दोघांचं तू कसं निभावून देशील सांग बर मला. त्यापेक्षा काम कर ना, तूच येऊन जाणं नागपूरला. राह इथं काही दिवस का? नाही आई, मला इथे नोकरी लागली. नोकरी? हा म्हणजे घरगुती छोटीच कंपनी आहे. पापड लोणची मसाले बनवणारा उद्योग आहे तिथे. तिथल्या मालकीणबाई खूपच चांगल्या आहेत. मला लगेचच कामावरती रुजू करून घेतलं. म्हणजे सुपरवायझरचंच काम आहे. तिथल्या कामावरती देखरेख ठेवायची बस. बर 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 झालं बाई. चला आता तुझा वेळही निघून जाईल आणि तुझ्या पुरता पैसेही बाजूला पडतील नाही का? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.